अगोदर तुमच्या चरणी नतमस्तक होतो. याचं कारण आहे इमामपूर मध्ये ही आम्हाला जोडी होती आणि पावसात तुम्ही ह्याला माघारी आणलं. आम्हाला रातभर जोडीच नव्हता, बिनजोड निघालो आम्ही बरं का. पण आता प्रसंग असा झाला, इथं असणार या ठिकाणी तुमच्या समोर तुमच्याच भागातला आम्ही जोडी घेणं म्हणजे जरा थोडासा वेगळा प्रभाव आहे. म्हणून सीता अनायासे सापडली, काहीतरी सुकृत लागतं, पुण्य संचय लागतो महाराज, काहीतरी ठेवा लागतो. आणि त्यावेळेस काय अशा गोष्टी घडत असतात बरं का. सहज सहज चिंतनातून विषय निघाला. सीता कुठे, कोण सांगत नव्हतं, कोणी बोलत नव्हतं, सीतेचा पत्ताच लागत नव्हता. प्रसंग असा झाला, तुतिकेच्या संवादामध्ये हनुमानजीला कळालं सीता अशोकवनामध्ये. वा, कृपा झाली म्हणले, काहीतरी असणार या ठिकाणी पूर्व संचय, पूर्व पुण्याई. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. आता 83 होवी आणि फक्त 104च आहेत. आता 10 झाले की बस, बरोबर आहे की नाही. चिंतन आहे काय का. प्रसंग असा आहे, सहज भक्ती ते कठीण, सळावरची पोळी सहज सोपं नाहीये. सापडायला सुद्धा काहीतरी पुण्य लागतं, संचय लागतो, ठेवा लागतो. आणि म्हणून हनुमानजी म्हटले, आज रावणाच्या माध्यमातून का होईना दूतिका जर पाठवू लागलेत ना, ज्याच्यासाठी आलोय यासाठी केला होता अट्टास, शेवटचा दिस गोड व्हावा. ज्याच्यासाठी सायास आहे, ज्याच्यासाठी प्रयास आहे, ज्याच्यासाठी अट्टास आहे, आणि ज्याच्यासाठी मंडप आहे, ज्याच्यासाठी डेकोरेशन आहे, ज्याच्यासाठी साऊंड सिस्टीम आहे, ज्याच्यासाठी. आणि बरं का टाकेना ना, आणि जर आता इथं जर कथा 75,000ची असती तर एक दुर्भिक्ष रामायणवाल्यांची. इथे एसी लावला असता, कूलर लावला असतं. आमचे राम भक्त का नाही उकड्यात मरतेत. वाचा हाय तुतिका चालिता पुढे पुढे हनुमान मागे नाचुडे, हरसे लोळतरे गळमळे, हरी कृपा चंद्र चुडे मज केली. हनुमानजी नाचू लागले, उड्या मारू लागले महाराज. राम कार्यामध्ये अग्रगण्य शिरोमणी, भक्तीमध्ये उच्चतम कोटीचं आणि श्रेष्ठ जर तत्व कोणाला माहिती असेल तर ते म्हणजे आमच्या बजरंगबली हनुमंतरायाला. म्हणून तुतिका पुढेत, हनुमानजी पाठीमागे, गातात, नाचतात, उड्या मारू लागल्या गेलेले. कुणी कृपा केली या काळे गावाच्या सप्त्याची, आमच्या पांडुरंग महाराजाची कृपा आहे बरं काय. बरोबर आहे का नाही. कोणीतरी मार्गदर्शना लागतो, कोणीतरी असणारा मार्ग दाखवणारा पाहिजे, कोणीतरी या ठिकाणी सांगणार लागतं. आणि म्हणून हो कृपा चंद्र चुडे मज केली. आज माझ्यावरती कृपा झाली, प्रभू रामचंद्राची कृपा आहे, भगवान भोलेनाथांची कृपा आहे. आज खऱ्या अर्थानं सीता मला सापडू लागलेली आहे. सीतेचं मला दर्शन होणार आहे. हनुमानजी आनंद व्यक्त करतात. आपापल्या गावी रे वाकुळी, वाकुळी आपण आपण करी गुदगुली. सीता माझी निज मावळी, ही भेटली रे अनयासे. आनंद व्यक्त करत असताना इतरांना नाही, आपण दाबी वाकुळी. दुसऱ्याला वाकडाला केल्यावर नाव ठेवते. आपल्याला चाललंय आपण स्वतःच कुशी खाजवायला लागले. बरोबर आहे का नाही. गुदगुल्या करायला लागले अंगाला. वा 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 म्हणले. आज आटासायास पूर्ण आपलं कार्य संपन्न होते. सीता माऊली भेटली. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता, ज्याच्यामध्ये हे तिन्ही तत्व सामावलेले आहेत ते आज मला भेटवणार.
बरोबर आहे का नाही? जगन्माता सीता मैया सीता माऊली आज मला भेटतीये. हो, किती माझं भाग्य थोर आहे. बरोबर आहे का नाही? जन्माचं सार्थक काय? जन्माचा खरा उद्देश काय? जन्माला आपण कशासाठी आलोय? हो, एची देही एची डोळा आणि बघू मुक्तीचा सोहळा. याच शरीरानं भक्ती साधता येते. असं होतं का कधी? सप्ताह चालू झाला, होय भास्कर महाराज, सप्ताह चालू झाला, रामकथा सुरू झाली, रामायणाचा टायमिंग झाला आणि जलशी दावत तोडून रामायणाकडे आले. नाही होऊ शकत महाराज. म्हणून हे शरीर जे प्राप्त झालंय आज भाग्य थोर आहे. आज मला माझी माऊली भेटणार. हनुमानजी आनंद व्यक्त करतात. मंदोदरी रावणे छैली ती रघुनाथे मज कृपा केली. सीता माझी निज माऊली मज भेटविली अनायासे. सीता, तारा, अहिल्या, मुख्य मंदोदरी पतिव्रता. छळण जरी केलं ना तरी सुद्धा पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. रावणाचा उद्देश होता छळण करायचं. इंद्रजित, कुंभकर्ण, प्रधान आले, कुणी मंदोदरीचं ऐकू नका, सीता सोडू नका. हो, पण पतिव्रतेचं लक्षण आहे. पतिव्रते नसणारा सहज सहज माझ्यावरती कृपा केली म्हणून तर माझी जगन्माता माऊली आज मला भेटू लागलेली आहे. बरोबर आहे का नाही? अधिकार आहे. मंदोदरी पतिव्रता आणि सीता मैया पतिव्रता. पतिव्रतेनं पतिव्रतेची जागा दाखवली, खून दाखवली, ओळख पटवली. बरोबर आहे का नाही? हा, जशास तसं भेटे मनाचा संशय फिटे. बरोबर आहे का नाही? माझे जातीचे मज भेटो कोणी. आता हे मराठीचं मी मुसलमानाचं. बरं का? तुम्ही लेटक लावून जरी बघा डाकेनाला परिचय, पण आता ज्याला परिचय नाही त्यांच्यासाठी सांगावं लागते. हा, म्हणून मराठा मुसलमान कोण कंबाईन चाललेले. बरोबर आहे का? चिंतन आहे का? हा, इथं विषय असा चाललेला आहे. याच्याच कारणानं पतिव्रतेनं पतिव्रतेची ओळख करून दिली. हीच मला भाग्य माझं थोर. हनुमानजी बोलतात, रावणाचा उपकार आजी मज घडला तो थोडा. न शोधिता ती दुष्टरा सीता सुंदर भेटली. कोणाचा बी वैर्याचा सुद्धा कधीतरी उपकार मानावा लागतो. बरोबर आहे का नाही? होय, हनुमानजी काय म्हणतात? रावणाचा उपकार. 400 कोसाचा समुद्र उल्लंघन करून आलो, एवढा प्रवास करून आलेले. हो, थोर थोर उपकार झाला. नसताच राजा रावण बोलला तर सीता कशी सापडली असती? हा, बरं झालं जागा दाखवली. ज्यानं जागा दाखवली त्याचे उपकार मानावंच लागतील. बरोबर आहे का नाही? काय सांगू संतांचे उपकार आणि मज निरंतर जागविती. जसं संत मायबापांना आमच्यावरती कृपा केली, जसं नाथ बाबांना आमच्यावरती कृपा केली, जसं किसन बाबांना आमच्यावरती कृपा केली, जसं असणार या ठिकाण का अरे भूमी आहे ना या भारत देशामध्ये, महाराष्ट्र नगरीमध्ये, या मातृभूमीमध्ये ज्यांना ज्यांना आमच्यावरती कृपा केली आणि त्याच्याच कारणानं आम्ही आता. हो, बरोबर आहे का नाही? म्हणून तर रावणाचा सुद्धा उपकार झाला. मला सहज सहज का होईना बोलता बोलता सहज बोलणे हितोपदेश आणि करुणी सायास शिकविती. त्यांचं बोलणं चाललं होतं, मी ऐकलं, लाभ मला झाला. सीता मैया भेटवली. वाचा. ऐसे हसुतिया पुरे हनुमानाचा लाटी गजरे. वा 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 वा. हे अशोक मनाती साजरे सोहे वानर देखिले. निघाले महाराज
म्हणजे जवळ गजर करायचा आहे. प्रभू रामचंद्र हनुमानजी निघाले महाराज सीतामय्याच्या भेटीला. हो, उल्हासित आहेत, अतिशय आनंद वाटू लागला गेलेला आहे. आज मला नक्की सीतामय्या भेटणार आहे. म्हणून असणारा दुतिका माग हनुमानजी, दुतिका पुढे हनुमानजी पाठी माग आज असणारी कृपा होतीये. सीतामय्या रावणानं दुसरीकडे ठेवलेलं आहे बरं का. हे बी इम्पॉर्टंट आहे. IMP भक्ती कुठे बी राहत नाही, भक्ती कुठे बी नांदत नाही. वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जनती टाळ बरं का. तिथंच देव नांदतो. हो, जिथं नामघोष आहे ना तिथं भगवान परमात्मा नांदतो. उगाच देव कोणाच्या बी घरात नांदत नाही. भक्ती कुठे बी वास्तव्य करत नाही. आणि भक्ती कुठं ठेवावी हे रावणाकडून शिकावं. म्हणून तर सीता अशोक वनी म्हणजे नाही, आणि शोक जिथं नाहीतर आमच्याकडे मिठाई तर पीठ नाही, पिठाई तर भाजीची अडचण होती. एकाच एक एक आहे तर एक नाही, कोटे काही आणि एक आहे तर एक नाही. रात्रंदिवस आमची रडारड. आमच्याकडे भक्ती कशी नांदन रावणाला माहिती होत. सीता ठेविली अशोकवनी हनुमानजी निघाले. वाचा. श्रीरामाची निज पत्नी सीता नाही रे शोकस्थानी. नित्य वसे अशोकवनी ही सत्य मानी हनुमंता. अर्धांगिनी आहे, चित शक्ती आहे. श्रीरामाची निज पत्नी. निज म्हणजे ब्रह्म, निज म्हणजे जवळ. ऐका महाराज, ज्यानं ब्रह्म ओळखलं आणि म्हणून सीतामय्या प्रभू रामचंद्राची अर्धांगिनी आहे. हे कुठं राहती ऐका, ते असणाऱ्या जिथं शोकस्थान बरं का, जिथं नित्य रडारड आहे तिथं कधीच भक्ती राहत नाही. घराचं गोकुळ असावं, उल्हासित असावं, सगळेजण आनंदानं गुण्या गोविंदानं नांदावं. बरोबर आहे का नाही? हो, नाहीतर रोज रटारटी, रोज भांडणं, कशी भक्ती नांदन? अजिबात नाही. म्हणून उल्हासानं जिथं सगळेजण एकात्मतेनं नांदतात तिथं भक्ती असणाऱ्या गोकुळासारखी फुलून जाते महाराज. म्हणून इथं असणारा सीता भक्ती न राये शोकस्थानी. हेच हनुमानजींना सुद्धा ओळखलं होतं आणि त्याच्या कारणात तर अशोकवन ही जागा रावणानं सुद्धा निवडली म्हणतात. सोडणी अशोकवनाची गती सीता शोधती शोकाप्रती. अशोकवनी सीतेची वस्ती नित्य मारती स्वयमानी. जिथं शोकस्थान आहे त्या ठिकाणी असणारा सीतामय्या राहत नाही, भक्ती नांदत नाही. म्हणून हनुमानजीने गती ओळखलं. बरोबर आहे का नाही? हो, ते अशोक वन आहे. त्याच कारणानं सीतामय्या इथं वास्तव्य करू शकते. हनुमानजीलाही पटलं म्हणून निघाले म्हणतात. अशोक सीतेचे चरणी, अशोक सीतेचे दर्शनी, अशोक सीतेचे नयनी सत्य मानू मूर्ती. भक्तीचे पोटी फळे रसाळ गोमटी, गोड 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 फळेत महाराज. बरं का? अशोक सीतेचे चरणी, जे जे चरणाला नतमस्तक झाले त्यांना सुख वाटत, त्यांचं दुःख निवारण करते भक्ती. बरं का? चिंता नाही का? अशोक सीतेचे दर्शनी. सीतामय्याचं दर्शन झालं, भक्तीची ओळख झाली, भक्ती भेटली रे भेटली, दुःखच राहत नाही, शोकाचा विषय राहत नाही. म्हणून सीता राहे अशोक मानी. वाचा पांडुरंग महाराज. अशोक सीतेचे
म्हणी अशोक सीतेचे स्मरणी वा. सीतावशे अशोक म्हणी हो हो सत्य मारिले मारुती हा अशोक सीतेची वचने भक्तीमधले जे बोल असतात ना, भक्तीमधले जे शब्द असतात ना, भक्तीमधलं जे वर्णन असतं ना, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे गोड 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 अमृतवाणी बरोबर आहे का नाही? माझे मराठीचे बोल कौतुके पै अमृतासी पैदा जिंके अमृताची फळे अमृताची वेळी आणि त्याची पुढे चाली बीजाची अशी स्थिती हे भक्तीमधल्या वर्णनाची होते आणि त्याच्याच कारणानं वचनेमध्ये बरोबर आहे ऐका हा